ओम श्री परमात्मने नमः. श्रीमद् भगवद्गीताभ्यासः द्वितीयोऽध्यायः सांख्ययोगः. स्थितप्रज्ञ विवेचन भाग 5. श्लोक आहेत 69 ते 72. श्लोक 69. या निशा सर्वभूतानां तस्यां जागर्ति संयमी यस्यां जागृति भूतानि सा निशा पश्यतो मुनेः. पदच्छेद बघूया. या निशा सर्वभूतानां तस्यां जागर्ति संयमी यस्यां जागृति भूतानि सा निशा पश्यतः मुनेः. या श्लोकामध्ये संधी एकच आहे शेवटी. पश्यतो मुनेः, पश्यतः मुनेः. विसर्गाचा उ झालाय, पुढं कोमल व्यंजन आणि माग अ आलेला असल्यामुळे, तेव्हा इथं हा एकच संधी आहे. आता शब्दार्थाने व्याकरण बघूया. या यत सर्वनाम स्त्रीलिंगी प्रथमा एक वचन. जी निशा निशा स्त्रीलिंगी प्रथमा एक वचन. रात्र सर्वभूतानाम सर्वभूत नपुसकलिंगी षष्ठी एक वचन. सर्व प्राणी मातरांचे. सर्वभूतानाम दोन शब्द एकत्र आलेत, सर्व आणि भूत, म्हणजे हा सामासिक शब्द आहे. सर्व आणि भूतानी कर्मधार आहे. सर्व हे भूतानी शब्दाचं विशेषण आहे आणि विशेषण विशेषावर आधारित होणारा हा कर्मधारय समास असतो. सर्व भूतानी. सर्वभूत हा सामासिक शब्द तयार झाला, मग त्याला पुन्हा विभक्ती प्रत्यय लागून सर्व भूतानाम ही षष्ठी झालेली आहे. तस्याम तत्सर्वनाम स्त्रीलिंगी सप्तमी एक वचन. तिच्यामध्ये जागर्ती जागृ दुसरा गण परस्मैपद म्हणजे जागे होणे. वर्तमान काळ तृतीय पुरुष एक वचन. 1, 4, 6, 10 या गणातील धातूंची विकरणं ही अकारांत आहेत, त्यामुळं या धातूंचा एक गट आहे. विकरण अकारांत असल्यामुळं धातूचं अंग अकारांत बनतं आणि सर्व धातूंची रूपं सर्वसाधारणपणे सारख्याच पद्धतीनं होतात. ते विकरण लावल्यानंतर जी रूपं होतात ती सारखीच होतात. त्यामुळे एक धातू पाठ केला की आपल्याला कुठल्याही धातूचं रूप तयार करता येतं. परंतु 2, 3, 5, 7, 8, 9 हा जो धातूंचा उरलेला गट आहे त्या धातूंची विकरणच वेगवेगळी आहेत आणि ती अकारांत नाहीयेत. त्यामुळं ह्या धातूंची रूपं हे प्रत्येक धातूचं रूप वेगवेगळं होतं. त्यामुळे ही धातूंची रूपं पाठ करावी लागतात. जागृ हा दुसऱ्या गण परस्मै पदाचा धातू आहे, तर त्या जागर्ती हे वर्तमान काळ तृतीय पुरुष एक वचने जागे होणे. संयमी संयमीन इनंत पुल्लिंगी प्रथमा एक वचन. संयमीन शब्द कसा बनला? संयम हा अस्ति इथे संयमीन, ज्याच्याकडे संयम आहे तो संयमीन तद्धित रूपे. इनंत आहे, शशीन प्रमाणे चालेल. शशी शशीनौ शशीनः प्रथमा, त्याप्रमाणे संयमी संयमिनौ संयमिनः प्रथमा असा हा शब्द चालेल. यस्याम यत सर्वनाम स्त्रीलिंगी सप्तमी एक वचन. जिच्यामध्ये जागृती जागृ दुसरा गण परस्मै पद वर्तमान काळ तृतीय पुरुष बहुवचने. इथं हे जागृती बहुवचने. एरवी 1, 4, 6, 10 ला बहुवचनाचा प्रत्यय वर्तमान काळाचा अंती आहे परस्मै पदाचा, परंतु 2, 3, 5, 7, 8, 9 याला लागणारा प्रत्यय हा अति आहे, अंती नाहीये. या धातूंचा गटच वेगळा आहे. 1, 4, 6 धातूंचा एक गट आणि 2, 3, 5, 7, 8, 9 या धातूंचा एक गट आणि काही प्रत्यय त्याच्यात वेगळे आहेत. दुसऱ्या गटातल्या धातूंना लागणारे काही प्रत्यय वेगळे आहेत. तेव्हा जागृती हे एक वचन झालं तृतीय पुरुष, जागृती हे तृतीय पुरुष बहुवचन आहे. भूतानी भूत नपुसकलिंगी प्रथमा बहुवचन प्राणी मात्र. सा तत्सर्वनाम स्त्रीलिंगी प्रथमा एक वचन ती. निशा निशा आकारांत स्त्रीलिंगी प्रथमा एक वचन रात्र. पश्यतः दृश्य पश्य पहिला गण परस्मैपद. एक आपल्याला रूप माहिती आहे, पश्यामी पश्यावहा पश्यामहा पश्यसी पश्यथः पश्यथ पश्यती पश्यतः पश्यन्ती. पश्यतः
हे वर्तमान काळ तृतीय पुरुष द्विवचनामध्ये सुद्धा रूप येतं. आणि इथं जे आहे ते कर्तरी वर्तमान काळवाचक धातुसाधित विशेषण बनवलेलं आहे. पश्यंती मधला अंती प्रत्यय काढून टाकला, त्याला अत प्रत्यय झाला. पश्चात म्हणजे पाहणारा असा अर्थ झाला त्या धातूचा, त्या विशेषणाचा. पश्चात म्हणजे पाहणारा असा या विशेषणाचा अर्थ झाला. आणि आता हे पुल्लिंगात मरुत प्रमाणे चालेल, फक्त प्रथमा द्वितीय थोडा फरक आहे. आणि नपुंसकलिंगात ते जगत प्रमाणे चालेल. पश्यंत पश्यंतो पश्यंत हा प्रथमा, पश्यंतम पश्यंतो पश्यतः द्वितीय. पुढे सगळा मरुत प्रमाण पश्यता पश्यद्भ्यम पश्यद्भी. इथे पश्यतः पंचमी षष्ठी एक वचन येतं, द्वितीय बहुवचन येतं. इथं हे षष्ठी एक वचन आलेलं आहे. पुढं मुने हे जे नाम आलेलं आहे त्याचं ते विशेषण आहे, पाहणारा मुनी. मुने हे षष्ठी एक वचन आहे मुनी या शब्दाचं. पश्यतः म्हणजे पाहणारा किंवा पाहणाऱ्या मुनीचे. मुने हे मुनी पुल्लिंगी षष्ठी एक वचन. आता याच्यामध्ये क्रियापद कोणती आली आहेत? जागृती आली आहेत, जागृती आणि जागृती. पश्यतः आहे हे दिसत असलं क्रियापदासारखं तरी ते इथं ते विशेषण आहे. जागृती तृतीय पुरुष एक वचन आहे, त्याचा कर्ता आहे संयमी. संयमी जागृती. संयमी जे संयम असणारा, विषयांपासून आपली इंद्रिय आवरून धरलेला असेल असा संयमी मनुष्य जागा असतो. कुठं? या निशा सर्व भूतानाम तस्याम. सर्व प्राणी मात्रांची जी रात्र असते त्या रात्री हा झोपत नाही, तर हा जागृत असतो, असा शब्दशः अर्थ दिसून येतो त्याचा. आणि यस्याम जागृती भूतानी. जागृती बहुवचनी क्रियापदे, अर्थातच भूतानी हा बहुवचनी करता आहे त्याचा. यस्याम भूतानी जागृती, जेव्हा प्राणी मात्र जागे असतात. सा निशा पश्यतो मुनेहि. ती निशा असते कुणाची? पश्यतः मुनेहि, पाहणाऱ्या मुनीची ती रात्र असते. आता पाहणाऱ्या मुनीची म्हणजे आत्मज्ञानी मनुष्याची ती रात्र असते, जेव्हा भूत प्राणी मात्र जागे असतात. ती या संयमी मनुष्याच्या बाबतीत रात्र असते. आणि जेव्हा सर्व प्राणी मात्र झोपतात त्यावेळेला या संयमी माणसाचा दिवस असतो किंवा तेव्हा तो जागा असतो, असा शब्दशः त्याचा अर्थ झाला. आता सर्व प्राणी मात्र रात्री झोपतात आणि हा संपूर्ण रात्रभर जागतो असा त्याचा अर्थ नाही. तर ज्या संबंधाने निद्रित असतात, म्हणजे कुठला संबंध? तर आत्मज्ञानाच्या संबंधानं, ज्ञानाच्या संबंधानं ते झोपलेले असतात, त्यांना ज्ञान झालेलं नसतं. तेव्हा संयमी तेव्हा जागृत असतं, म्हणजे तेव्हा त्याला ज्ञान झालेलं असतं. आणि सर्व प्राणी मात्र हे त्या बाबतीत निद्रिस्तच असतात. आणि यस्याम जागृती भूतानी, विषय चिंतनामध्ये विषयोपभोगामध्ये सर्व प्राणी मात्र जागे असतात, म्हणजे विषयोपभोग घेत असतात. त्या बाबतीत मात्र हा मनुष्य, संयमी मनुष्य हा निद्रिस्त असतो, म्हणजे तो विषयभोगांपासून अलिप्त असतो. पुन्हा एकदा अन्वय आणि अर्थ बघूया. सर्व भूतानाम या निशा तस्याम संयमी जागृती. यस्याम भूतानी जागृती पश्यतः मुनेहि सा निशा. सर्व प्राणी मात्र ज्या संबंधाने निद्रित असतात त्या संबंधाने संयमी पुरुष जागरूक असतो. आणि ज्या संबंधाने प्राणी मात्र जागृत असतात त्या संबंधाने ज्ञानी मात्र, ज्ञानवान मुनी हा निद्रिस्त असतो. पश्यतः मुने हे सा निशा म्हणजे आता इथं पश्यतः म्हणजे ज्ञान या अर्थी घेतलेले. ज्ञानी मनुष्याच्या बाबतीत, ज्ञानी मुनीच्या बाबतीत ती रात्र असते. तिथं विषय चिंतन किंवा विषयोपभोग याच्यापासून तो अलिप्त असतो, असं याच्यामधून थोडक्यात सांगायचंय. स्थितप्रज्ञ हा विषय चिंतनापासून, विषयोपभोगांपासून अलिप्त असतो. श्लोक 17. आपूर्यमाणम् अचलम् प्रतिष्ठम् समुद्रमापः प्रविशन्ति यद्वत् तद्वत् कामायम् प्रविशन्ति सर्वे स शान्तिमाप्नोति न कामकामी. पदच्छेद बघूया. आपूर्यमाणम् अचल प्रतिष्ठम् समुद्रम् आपः प्रविशन्ति यद्वत् तद्वत् कामाः यम् प्रविशन्ति सर्वे सः शांतीम आपनोती न कामकामी. इथं संधी कुठे आहे? आपूर्यमाणम अचल प्रतिष्ठम, इथं म या व्यंजनामध्ये पुढचा स्वर मिसळलेला आहे. समुद्रम आपः, समुद्रम आपः, इथंही म या व्यंजनात पुढचा आ हा स्वर मिसळलेला आहे. स शांतीम, सहा शांतीम,
सहा एषः याच्या पुढील विसर्गाचा लोप होतो आणि शांती मापन होती. पुन्हा म या व्यंजनामध्ये पुढचा स्वर मिसळून झालेला संधी. शब्दार्थ आणि व्याकरण बघूया. आपूर्यमाणम अधिक पूर 10वा गण परस्मै पद. अर्थ आहे पूर्ण करणे. कर्मणी वर्तमान काळवाचक धातू साधित विशेषण. पुल्लिंगी द्वितीया एकवचन. कर्मणी वर्तमान काळवाचक धातू साधित विशेषण कशी बनतात तर कुठल्याही धातूचं कर्मणी रूप घ्यायचं. पूर 10व्या गणाचा धातू आहे. पूरयंती हे कर्तरी रूप होईल आणि पूर्यंते अशी त्याचं कर्मणी रूप होईल. त्या पूर्यंते मधला अंत्य प्रत्यय काढून टाकायचा आणि मान प्रत्यय लावायचा म्हणजे पूर्यमाण असं कर्मणी वर्तमान काळवाचक धातू साधित विशेषण दिसतं. त्यामुळं कर्मणी वर्तमान काळवाचक धातू साधित विशेषणात तो कर्मणी य प्रत्यय हा प्रत्येक क्रियापदापासून बनलेल्या कर्मणी वर्तमान काळवाचक विशेषणात दिसून येईल. उदाहरणार्थ निनय. निनय पहिला कारण उभयपदी धातू आहे. कर्तरी रूप होतील नयंती किंवा नयंते. कर्मणी रूप होईल नियंते आणि त्यातला अंत्य प्रत्यय काढून मान प्रत्यय लावला की नियमान. पुढचं आहे अचल प्रतिष्ठम. मूळ शब्द झाला अचल प्रतिष्ठ. विशेषणे पुल्लिंगी द्वितीया एकवचन. इथं अचल आणि प्रतिष्ठ असे दोन शब्द एकत्र आलेले आहेत आणि समास बनलेला आहे. अचल हाही एक समास आहे. न चल हा अचल हा नय तत्पुरुष आणि अचला प्रतिष्ठा यस्य सहा बहुव्रीही समास. समुद्रम समुद्र पुल्लिंगी द्वितीया एकवचन. आपह अप हा स्त्रीलिंगी शब्द आहे. अप म्हणजे पाणी आणि हा नित्य बहुवचनी चालतो. अनियमित चालणारा शब्द आहे. आपहा हे प्रथमा बहुवचन येतं. प्रविशांती प्र अधिक विष 6वा गण परस्मै पद. वर्तमान काळ तृतीय पुरुष बहुवचन प्रवेश करतात. यद्वत अव्यये ज्याप्रमाणे. तद्वत हे अव्यये त्याप्रमाणे. कामाहा काम पुल्लिंगी प्रथमा बहुवचन. अर्थ आहे इच्छा अनेक इच्छा. यम यद सर्वनाम पुल्लिंगी द्वितीया एकवचन ज्याच्याकडे. सर्वे सर्व सर्वनाम पुल्लिंगी प्रथमा बहुवचन सर्वजण. सहा तत्सर्वनाम पुल्लिंगी प्रथमा एकवचन तो. शांतिम शांती स्त्रीलिंगी द्वितीया एकवचन शांती. आपनोती आप 5वा गण परस्मै पद. वर्तमान काळ तृतीय पुरुष एकवचन. आप म्हणजे प्राप्त करणे. आपनोती म्हणजे प्राप्त करतो. न अव्यये नाही. कामकामी मूळ शब्द आहे कामकामीन. इनंत पुल्लिंगी प्रथमा एकवचन. मग अशी जसा संयमी झाला तसा हा कामकामी हा इनंत शब्दाचं प्रथमा एकवचन झालं. आता कामकामी काम हा अस्ति अस्य इति कामीन आणि कामकामी समास कसा बनला. कामान कामयते इति उपपद तत्पुरुष. कामांची इच्छा करतो तो. आता याच्यामध्ये क्रियापद कुठलं आलंय. पूर्वार्धात आहे प्रविशंती आणि उत्तरार्धातही आहे प्रविशंती. प्रविशंती क्रियापदाचा पूर्वार्धात करता आहे आपहा प्रविशंती. आपहा हा करताय बहुवचनी आहे. क्रियापद बहुवचनी आहे. पाणी प्रवेश करते. आता पाणी शब्द आपण मराठीमध्ये एकवचनामध्येच वापरतो आणि अप हा शब्द संस्कृतमध्ये नित्य बहुवचनी आहे आणि पुन्हा अनियमित चालणारा आहे. आपह मराठीप्रमाणे आपण भाषांतर करायचं पाणी प्रवेश करते. पाणी प्रवेश करतात असा शब्दशः अर्थ होईल. कुठे प्रवेश करतं. समुद्रम. आपहा समुद्रम प्रविशंती. पाणी समुद्रात प्रवेश करते. आता समुद्र हा शब्द स्थानवाचक झाला. समुद्रामध्ये आणि त मध्येवर हे सप्तमीचे प्रत्यय आहेत. म्हणजे इथं सप्तमी पाहिजे का. समुद्रम अशी द्वितीय आली आहे ते बरोबर आहे का तर ते बरोबर आहे. जे गतिवाचक धातू असतात त्यांना द्वितीय विभक्ती लागते. प्र अधिक विष प्रवेश करणे इथं गती आली म्हणून समुद्रम ही द्वितीय विभक्ती वापरलेली आहे. समुद्रे असं म्हटलेलं नाहीये. नौका समुद्रे असती. होडी पाण्यात आहे. आता इथं स्थानवाचक शब्द झाला. इथं काही गतिभीती नाहीये म्हणून समुद्रे हे सप्तमी झालं. परंतु आपहा समुद्रम प्रविशंती इथं प्रविशंती गती आली त्यामुळे इथं द्वितीय विभक्ती झालेली. आणि आपूर्यमाणम आणि अचल प्रतिष्ठम ही समुद्र या शब्दाची विशेषण आहेत. संस्कृतमध्ये
विशेषण सुद्धा नामाप्रमाणे त्याची विभक्ती वचन आणि लिंग असतं. समुद्रम कसा तर आपूर्यमाणम पूर्ण करणारा, सर्व बाजूनी पूर्ण केला जाणारा. कर्मणी वर्तमान काळवाचक धातूचा अतिथ विशेषण आहे. सर्व बाजूनी पूर्ण केला जाणारा, कारण सर्व दिशांनी नद्या त्याला येऊन मिळत असतात आणि तो परिपूर्ण होत असतो. त्यामुळे आपूर्यमाणम हा सर्व बाजूनी परिपूर्ण होणारा आणि अचल प्रतिष्ठम अढळ आणि स्थिर असणारा. समुद्र काही आपली जागा सोडून कुठं जात नाही नदीसारखा, त्यामुळे तो अढळ आहे, स्थिर आहे, आधारभूत आहे. प्रतिष्ठा म्हणजे आधारभूत असाही अर्थ आहे. तो सर्व नद्यांना आधारभूतही होतो. असा हा समुद्रामध्ये सर्व प्राणी प्रवेश करतं. यद्वत म्हणजे ज्याप्रमाणे सर्व बाजूने परिपूर्ण होणाऱ्या आणि अढळ अचल आणि आधारभूत असणाऱ्या अशा समुद्रामध्ये पाणी प्रवेश करते. तद्वत त्याप्रमाणे कामाहा यम प्रविशन्ति, त्याप्रमाणे सर्व काम, इच्छा, विषय वासना ज्याच्यामध्ये प्रवेश करतात. आता कामाहाचं विशेषण आहे सर्वे कामाहा यम प्रविशन्ति, सर्व इच्छा ज्याच्याकडे प्रवेश करतात. काम शब्द पुल्लिंगी आहे, त्यामुळे सर्व हे सर्वनाम त्याच्याकरता जे आलेले, काम याकरता आलेलं विशेषण म्हणून आलेलं हे सर्वे पण बहुवचनात वापरलेले आहे. तद्वत कामायम प्रविशन्ति सर्वे कामाः तद्वत यम प्रविशन्ति, सर्व काम त्याप्रमाणे ज्याच्यामध्ये प्रवेश करतात. सहा शांतीम आपनोती, तो शांती प्राप्त करतो. सर्व काम ज्याच्यामध्ये प्रवेश करतात तो सर्वांना आधारभूत होतो, परंतु तो आपली जागा सोडत नाही समुद्राप्रमाणे. म्हणजे त्या विषय वासनांनी तो त्याचं मन किंचितही ढळत नाही, असा तो मनुष्य शांती प्राप्त करतो. न कामकामी शांतीम न आपनोती, कामांची इच्छा करणारा असेल तो शांती प्राप्त करून घेऊ शकत नाही. आता पुन्हा एकदा अन्वय आणि अर्थ बघूया. यद्वत आपूर्यमाणम अचल प्रतिष्ठम समुद्रम आपहा प्रविशन्ति, तद्वत यम सर्वे कामाः प्रविशन्ति सहा शांतीमाप्नोती कामकामी न. पाण्याने चोहोबाजूनी भरला जात असताही ज्याची मर्यादा चळत नाही, अशा समुद्रामध्ये ज्याप्रमाणे पाणी प्रवेश करते, त्याप्रमाणे ज्या पुरुषामध्ये विकृती उत्पन्न न करता सर्व इच्छा प्रवेश करतात त्याला शांती मिळते. विषयांची इच्छा करणाऱ्यांना शांती मिळत नाही. श्लोक 71. विहाय कामान्यः सर्वान् पुमांश्चरत निःस्पृहः निर्ममो निरहंकारः स शान्तिमधिगच्छति. पदच्छेद. विहाय कामान् यः सर्वान् पुमान् चरति निःस्पृहः निर्ममः निरहंकारः सः शांतीम अधिगच्छति. इथं संधी कुठे आहेत? सर्वान् पुमांश्चरति, कामान्यः कामान् यः, सर्वान् अधिक पुमान् अधिक चरति. पुमांश्चरति इथं पुमान् अधिक चरति संधी होताना त्या न या व्यंजनाचं अनुस्वार आणि विसर्ग दोन्ही झालं. अनुस्वार आहे तो मावरती गेला आणि विसर्ग आहे पुढच्या चरतीशी, त्याचा संधी होताना विसर्गाचा श झाला. पुमान चरती. निर्ममो निरहंकारः इथं विसर्गाचा उ झालेला आहे. निर्ममः निरहंकारः. स शांतीम सहा शांतीम आणि शांतीम अधिगच्छति. म या व्यंजनामध्ये पुढचा अ मिसळलेला आहे. शब्दार्थाने व्याकरण बघूया. विहाय वि अधिक हा टाकणे, पूर्वकालवाचक धातू साधित ल्यबंत अव्यय टाकून. कामान काम पुल्लिंगी द्वितीया एक वचन. इच्छा. यहा यत सर्वनाम पुल्लिंगी प्रथमा एक वचन. जो. सर्वान सर्व सर्वनाम पुल्लिंगी द्वितीया बहुवचन. पुमान पुंस पुल्लिंगी प्रथमा एक वचन. हा अनियमित चालणारा शब्द आहे. पुमान पुमांसौ पुमांसः प्रथमा, पुमांसम पुमांसौ पुंसः द्वितीया असा चालेल. चरती चर पहिला गण परस्मैपद, वर्तमान काळ तृतीय पुरुष एक वचन. चर म्हणजे फिरणे. निस्पृह निस्पृह पुल्लिंगी प्रथमा एक वचन. इच्छा नसणारा. आता निस म्हणजे इथं निर आणि स्पृह
असे दोन शब्द एकत्र आले, समास बनला. निर्चा अर्थ आहे निर्गत. निर्गता स्पृहा यस्मात सहा, ज्याच्यामधून इच्छा निघून गेलेली आहे असा. निस्पृह, निर्मम, निरहंकार, या ठिकाणी निर हा जो उपसर्ग आलेला आहे तो निर्गत म्हणजे निघून गेलेला आहे अशा अर्थी आलेला आहे. आणि हा बहुव्रीही समास आहे. प्र वगैरे उपसर्ग जेव्हा पूर्वपदी येतात तेव्हा त्याला प्रादी समास म्हणतात. केव्हा केव्हा प्रादी कर्मधारय असतो, प्रादी बहुव्रीही असतो. इथं प्रादी बहुव्रीही आहे, बहुव्रीही आहे आणि उपसर्ग मागं आलेला असल्यामुळं त्या प्रादी बहुव्रीही आहे. इच्छा निघून गेलेली आहे असं. निर्मम हा निर्मम पुल्लिंगी प्रथमा एक वचन. ममत्व भाव निघून गेलेला आहे असा. आता इथं निर्गतम ममत्वम यस्मात सा, ज्याच्यामधून ममत्व भाव निघून गेलेला आहे असा हाही प्रादी बहुव्रीही झाला. निरहंकार हा निरहंकार पुल्लिंगी प्रथमा एक वचन, हाही प्रादी बहुव्रीही आहे. निर्गत हा अहंकार हा यस्मात सह, ज्याच्यामधून अहंकार निघून गेलेला आहे असा, म्हणजे ज्याच्याकडे अहंकार नाही तो. सहा तत्सर्वनाम पुल्लिंगी प्रथमा एक वचन तो. शांतिम शांती रस्व इकारांत स्त्रीलिंगी द्वितीय एक वचन. अधिगच्छती अधिक गम गच्छ पहिला गण परस्मै पद. मिळणे मिळवणे असे त्याचे अर्थ आहेत. वर्तमान काळ तृतीय पुरुष एक वचन. आता याच्यामध्ये क्रियापद कोणती आली आहेत? पूर्वार्धात आहे चरती, उत्तरार्धात आहे अधिगच्छती. चरती क्रियापदाचा कर्ता आहे पुमान. पुमान चरती, मनुष्य फिरतो. पुमान कसा? निस्पृह हा, हे त्या पुमानचं विशेषण आहे. आणखी दोन विशेषण आली आहेत, निर्मम हा निरहंकार हा. निस्पृह आहे, निर्मम आहे आणि निरहंकारी आहे असा मनुष्य चरती फिरतो. सुरुवातीला म्हटलंय कामान विहाय, सर्व इच्छा टाकून. यहा म्हणजे जो मनुष्य, यहा पुमान सर्वान कामान विहाय, जो मनुष्य सर्व इच्छा टाकून. निर्मम हा निरहंकार हा निस्पृह हा चरती. निस्पृह निरहंकार आणि निर्मम होऊन राहतो, फिरतो. सहा शांतीम अधिगच्छती, तो शांती प्राप्त करतो, म्हणजेच चित्ताची त्याला अखंड शांती प्राप्त होते. पुन्हा एकदा अन्वय आणि अर्थ बघूया. यहा पुमान सर्वान कामान विहाय निस्पृह निर्मम निरहंकार चरती सहा शांतीम अधिगच्छती. जो पुरुष सर्व वासनांचा त्याग करून या संसारात निर्ममत्वाने, निरहंकाराने आणि निस्पृहतेने वागतो त्यालाच चित्ताची अखंड शांती प्राप्त होते. श्लोक 72. एषा ब्राह्मी स्थितिः पार्थ नैनां प्राप्य विमुह्यति स्थित्वा स्यामंत कालेपि ब्रह्मनिर्वाण मृच्छति. पदच्छेद बघूया. एषा ब्राह्मी स्थितिः पार्थ न एनां प्राप्य विमुह्यति स्थित्वा अस्याम अंतकाले अपि ब्रह्मनिर्वाणम रुच्छति. इथं संधी कुठे आले? पूर्वार्धात आहे नैनाम, न अधिक एनाम. नैनाम हा वृद्धी संधी झाला, ऐ आलेला आहे तिथं. आ, ऐ आणि औ या स्वरांना पाणिनी व्याकरणामध्ये वृद्धी म्हटलेलं आहे आणि अ, ए, ओ या स्वरांना पाणिनी व्याकरणामध्ये गुण म्हटलेलं आहे. इथं ऐ आलेला आहे म्हणून हा वृद्धी संधी आहे. पुढचा संधी आहे स्थित्वा स्यामंत कालेपी. स्थित्वा अस्याम, स्थित्वा अधिक अस्याम, इथं सवर्णांचा दीर्घ संधी झाला. अस्याम अंतकाले, इथं म या व्यंजनामध्ये पुढचा अ मिसळला आणि अंतकाले अपि, इथं ए पुढे अ आलेला असल्यामुळं अ चा लोप झाला. हा पूर्वरूप संधी झाला आणि लोप झालेलं दर्शवण्याकरता अवग्रह चिन्ह आलेलं आहे. ब्रह्मनिर्वाणम रुच्छती, इथंही म या व्यंजनामध्ये पुढचा स्वर मिसळून झालेला संधी आहे. शब्दार्थ आणि व्याकरण बघूया. एषा एतत् सर्वनाम स्त्रीलिंगी प्रथमा एक वचन. ही ब्राह्मी, ब्राह्मी स्त्रीलिंगी प्रथमा एक वचन. ब्राह्मी हा शब्द कसा बनला? ब्रह्मण हा इदम
ब्राह्मम, ब्रह्माचे असलेले ते ब्राह्म. ब्रह्मणः इदम ब्राह्मम, ब्रह्मापासून बनलेलं ते, आणि त्याला स्त्रीलिंग करताना ब्राह्मी असा इकार जोडला गेलेला आहे. कारण ब्राह्मी हे स्थिती या शब्दाचं विशेषण आहे, म्हणून तिथं स्त्रीलिंग पाहिजे. म्हणून दीर्घ इकार जोडून ब्राह्मी असं स्त्रीलिंगी रूप केलं. ब्रह्मणी भवा इयम स्थिती ही ब्राह्मी स्थिती, ब्रह्मात होणारी स्थिती, ब्रह्मा संबंधी असा त्याचा अर्थ झाला. ब्रह्मात होणारी स्थिती ब्राह्मी स्थिती. स्थिती ही स्थिती स्त्रीलिंगी प्रथमा एक वचन, ह्रस्व इकारांत स्त्रीलिंगी प्रथमा एक वचन. पार्थ, पार्थ पुल्लिंगी संबोधन एक वचन. हाक मारलेली आहे. हे अर्जुन, न हे अव्यय नाही. एनाम, एतत् सर्वनाम स्त्रीलिंगी द्वितीया एक वचन हिला. प्राप्य, प्र अधिक आप पाचवा गण परस्मैपद पूर्वकालवाचक धातू साधित ल्यबंत अव्यय मिळवून. प्र आप म्हणजे मिळणे मिळवणे, प्र अधिक आप म्हणजे पण मिळणे किंवा मिळवणे मिळवून. विमुह्यती वि अधिक मोह चौथा गण परस्मैपद मोह पावणे वर्तमान काळ तृतीय पुरुष एक वचन. स्थित्वा, स्थातिष्ठ पहिला गण परस्मैपद पूर्वकाल वाचक धातू साधित त्वांत उभे. स्थातिष्ठ म्हणजे उभे राहणे, थांबणे, थांबून, राहून. अस्याम, इदम सर्वनाम स्त्रीलिंगी सप्तमी एक वचन. इदम म्हणजे हा ही हे, हिच्यामध्ये, हिच्यामध्ये. अंतकाले, अंतकाल पुल्लिंगी सप्तमी एक वचन. अंतस्य कालः, अंतकालः षष्ठी तत्पुरुष. अपि अव्यये सुद्धा. ब्रह्मनिर्वाणम, ब्रह्मनिर्वाण पुल्लिंगी प्रथमा एक वचन ब्रह्मभाव होणे. ब्रह्मणी निर्वाणम, ब्रह्मामध्ये स्थिती संयोग, तो ब्रह्मनिर्वाण म्हणजे मोक्ष. रुच्छती, रुच्छ पहिला गण परस्मैपद अर्थ आहे जाणे, वर्तमान काळ तृतीय पुरुष एक वचन. आता याच्यामध्ये क्रियापद कोणती आलेली आहे? पूर्वार्धात आहे विमुह्यती आणि उत्तरार्धामध्ये आहे रुच्छती. विमुह्यती क्रियापदाचा कर्ता कोण आहे? तिथं कर्ता दिलेला नाहीये, अर्थातच स्थितप्रज्ञ असाच त्याचा कर्ता धरावा लागेल. स्थितप्रज्ञ हा न विमुह्यती, पाठीमाग एक न एनामध्ये न आहे, तो त्या क्रियापदाला जोडून घ्यायचंय. स्थितप्रज्ञ हा न विमुह्यती, स्थितप्रज्ञ मनुष्य मोह पावत नाही. एनाम प्राप्य, ही प्राप्त करून. आता काय प्राप्त करून? एषा ब्राह्मी स्थिती ही ब्राह्मी स्थिती आहे आणि ही प्राप्त करून स्थितप्रज्ञ मोह पावत नाही. हे पार्थ, हाक मारलेली अर्जुनाला, हे अर्जुना, ही ब्राह्मी स्थिती आहे आणि ही स्थिती प्राप्त करून स्थितप्रज्ञ मनुष्य मोह पावत नाही. स्थित्वा अस्याम अंतकाले अपि, अस्याम या स्थितीमध्ये, अस्याम ब्राह्मी स्थितव स्थित्वा या ब्राह्मी स्थितीमध्ये राहून, अंतकाले अपि अंतकाळी सुद्धा तो ब्रह्मनिर्वाणम मृच्छती, मुक्ती प्राप्त करतो, ब्रह्मानंदाप्रत पोचतो. पुन्हा एकदा अन्वय आणि अर्थ बघूया. पार्थ, एषा ब्राह्मी स्थिती ही, हे अर्जुना, ही ब्राह्मी स्थिती आहे. एनाम प्राप्य न विमुह्यती, एनाम प्राप्य ही ब्राह्मी स्थिती प्राप्त करून स्थितप्रज्ञ मोह पावत नाही. अस्याम स्थित्वा या स्थितीमध्ये राहून, अंतकाले अपि शेवटच्या घटकेला सुद्धा तो ब्रह्मनिर्वाणम वृच्छती, तो ब्रह्मानंदाप्रत जातो, मुक्ती मिळवतो, मोक्ष प्राप्त करतो. अशा प्रकारे हा 72 श्लोकांनी युक्त असा अध्याय आहे. हरि ओम तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुन संवादे सांख्ययोगो नाम द्वितीयोऽध्यायः. हरये नमः, हरये नमः, हरये नमः. ओम श्रीकृष्णार्पणमस्तु.